वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळे याचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। बालाजी तांदळेचा ब्लँकेट घेतानाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। विष्णू चाटेला अटक केल्यानंतर त्याला गेवराईच्या सीआयडी लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि याच दरम्यान तांदळेचा गेवराईतून ब्लँकेट खरेदीचा एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। महेंद्र मुधोळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। महेंद्र, सुमित, जर या प्रकरणात पाहिलं गेलं तर बालाजी तांदळेचा जो हा इसम आहे तो गेल्या अनेक दिवसापासून या घटनांमध्ये जो आहे तो वारंवार समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण बीडच्या लॉकअपमध्ये देखील त्यांनी अशाच पद्धतीला गोंधळ घातल्याचा आरोप जो आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेला होता आणि त्यानंतर मात्र जो बालाजी तांदळे आहे याचा खरा चेहरा जो आहे तो समोर आलेला होता आणि आता जो सध्या सीसीटीव्ही जो व्हायरल होतोय तो गेवराई मधल्या एका दुकानातला सीसीटीव्ही आहे आणि याच दरम्यानमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आरोपी आहे विष्णू चाटे याला गेवराईच्या सीआयडी कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्याच काळामध्ये बालाजी तांदळे हा गेवराईच्या एका दुकानात गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ब्लँकेट खरेदी केली। 4 तारखेची साधारणतः दुपारची ही घटना आहे आणि सर्व घटना आता सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। मात्र त्यांनी घेतलेले ब्लँकेट नेमकं कुणाला दिले, आरोपींना मदत करण्यासाठी हे ब्लँकेट होते का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही, कळू शकलं नाही आणि आता तपास जो आहे तो सध्या आता सीआयडी करताना पाहायला मिळतोय।